श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करताय स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या, दीपावलीच्या शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा. लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना चरणस्पर्श. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजन दिवशी काय काय करायचे आहे नेमकी आणि मुख्य दरवाजावर करण्याचा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आज आहे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी दिवशी करण्याचा 1 रुपयाचा अत्यंत सुंदर उपाय कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तोही पाहिला नसेल तर आवर्जून जाऊन बघा, कारण त्यामधला उपाय अत्यंत प्रभावी आणि अनुभव सिद्ध आहे. काल संध्याकाळी टाकलेला आहे. व्हिडिओमध्ये जावा, खाली फोटो दिसेल, त्याच्यावर क्लिक केलं की वरती व्हिडिओ दिसेल, खाली लगेच माझ्या ओळीने व्हिडिओ येतील. तर त्या नक्की जाऊन बघा, ज्यांनी अजूनही पाहिलेला नाही त्यांनी. आता आज आहे नरक चतुर्दशी, उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनला आपल्याला काय काय करायचे आहे, दिवसभर कसं लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि कसं आवाहन करायचं आहे हेच तुम्हाला मी आजच्या भागात सांगणार आहे. सर्वप्रथम लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नानाला खूप सारं महत्त्व आहे. सगळ्यांनी अभ्यंग स्नान करा, सगळ्यांनी ओवाळा, म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्यांना ओवाळा. आपल्या स्त्रीचंच हे काम आहे की घरातल्या सगळ्यांना सकाळी एकदा ओवाळा. ओवाळणं हे रोज म्हटलं तरी पाडव्यापर्यंत, भाऊबीजेपर्यंत चालू राहू दे. घरातल्या प्रत्येकाला ओवाळायचं आहे आपल्याला. ओवाळण्यामुळे काय होतं, औक्षण का करतात तर औक्षणामुळे आयुष्य वाढते, म्हणून औक्षण करण्याची रीत आहे. अशीच पूर्वापार ती चालत आली आहे का तर नाही. औक्षण करणे हे अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे उद्याच्या दिवशी सुद्धा सगळ्यांचे औक्षण करा, मुलांना ओवाळा, किमान आपल्या मुलांना तरी ओवाळा. तुमच्या घरामध्ये गाय गुरे कुणी असतील त्यांना ओवाळा. घरातल्या सगळ्यांना ओवाळून झाले की तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना तुम्हाला उद्या सजावट करायची आहे. माता लक्ष्मीला भरपूर फुलं चढवायची आहेत, अत्तर चढवायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचे फूल किंवा कमळाचे फूल चढवायचे आहे. आणि हे सगळं नसेल तर कमळगट्ट्याची माळ चढवायची किंवा कमळगट्ट्याचे मणी चढवायचे आहेत. त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन एक पिवळे कापड घ्यायचे आहे. त्या पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला तांदूळ, साखर आणि मिठाचा पुडा आणि गुळाची एक ढेप एवढं साहित्य घ्यायचं आहे. क्वांटिटी कितीही असू शकते. तुम्हाला उद्या मंदिरामध्ये जाऊन हे दान करायचं आहे. विष्णू लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन आणि एखादं फळ, डाळिंब वगैरे असं एखादं फळ हे आठवणीनं घ्यायचं आहे. आणि विष्णू माता लक्ष्मीचं आणि विष्णू लक्ष्मीचं जिथं एकत्र मंदिर असतं त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे उद्या पहाटे तुम्ही 2 झाडूंचे दान करू शकता. हे दान सुद्धा गुप्त दान म्हणून करायचे आहे. पहाटेच जायचं, गणपतीच्या कोणत्याही मंदिरात 2 झाडू ठेवून यायचे. त्याचा वापर कुणीही करो, जसं त्या झाडूचा वापर चालू होईल तसा तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीला सुरुवात होईल. कुलूप किल्लीचा उपाय हा सुद्धा उद्यासाठी खूप चांगला आहे. आजपर्यंत अनेक वेळा सांगितलं आहे, पण हे काही खास दिवस आहेत, या दिवशी केल्यावर तो सिद्ध होतो. कुलूप किल्ले आपल्याला न बघता दुकानातून घेऊन यायचे आहे. ते आपल्याला बघायचं नाहीये की ते चांगलं आहे का, म्हणजे उघडतंय नाही, काही नाही. बॉक्स सकट घेऊन यायचं, झोपताना तुमच्या उशाशी ठेवायचं. पहाटे लवकर उठायचं, आंघोळ करायची आणि मंदिराच्या दारात झाडू आणि कुलूप दोन्ही ठेवून यायचं. जसं ते कुलूप कुणी उघडून वापरायला सुरुवात करेल, तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात होईल. बघा, अत्यंत जास्त प्रभावी उपाय आहेत हे 2. खूप जास्त प्रभावी उपाय आहेत. आणि उद्या असं पण अमावस्या पण आहे. हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आणि प्रगती होईल. मुंग्यांना पिठी साखर आणि रवा किंवा पिठी साखर आणि गव्हाचं पीठ तुपावर चांगलं भाजायचं आहे. आणि ते तुम्हाला मुंग्यांना, जिथं पिंपळाचे झाड आहे, आता पिंपळाच्या झाडाखालचा एक उपाय पण मी तुम्हाला सांगणार आहे. पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी विराजमान असते असं म्हटलं जातं. उद्या सकाळी जेव्हा हे साखर आणि पीठ घेऊन जाल पिंपळाच्या झाडापाशी, तेव्हा तुम्हाला एक दिवा, फुलं आणि एखादी मिठाई घेऊन जायचं आहे. हे 3 गोष्टी तुम्हाला तिथे न्यायच्या आहेत. आणि या 3 गोष्टी तिथे नेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम झाडाला हळदी कुंकू व्हायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे, दिवा लावायचा आहे, मिठाई तिथे ठेवायची आहे
आणि माता लक्ष्मी, मी तुला आमंत्रित करत आहे, माझ्या घरी तू स्थिर वास करण्यासाठी ये आणि माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू दे, अशी माता लक्ष्मीला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन प्रार्थना करावयाची आहे. आणि ही प्रार्थना माता लक्ष्मी नक्की ऐकते, कारण ती विराजमान असते पिंपळाच्या झाडावर अशी मान्यता आहे. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा तुम्ही हे म्हणजे पीठ साखर जेव्हा घालाल तेव्हा हा एक उपाय तुम्हाला तिथं जाऊन करायचा आहे. मासे, ज्या नदी तलावामध्ये मासे असतात तिथं जाऊन तुम्हाला पिठाचे खूप बारीक बारीक गोळे करून तिथं टाकायचे आहेत. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम म्हणत माशांच्या तोंडात मावतील इतके लहान पिठाचे गोळे तुम्हाला त्यामध्ये नेऊन टाकायचे आहेत. हा सुद्धा अनुभव सिद्ध आणि खूप चांगला रामबाण उपाय आहे. आणि हा उद्याच्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी केल्याने तुमच्या आयुष्यात भरपूर प्रगती येईल. उद्या माता लक्ष्मीचं पूजन करण्याच्या आधी संपूर्ण घर टोटल क्लीन करायचं आहे. संध्याकाळच्या आत, उद्या संध्याकाळी 5 नंतर कुणीही झाडून काढायचे नाही. 5च्या आत झाडून काढायचे, स्वच्छ सगळी फरशी पुसून घ्यायची. फरशी पुसताना गोमूत्र, हळद आणि जायफळाची पूड आणि दालचिनीची पूड एवढ्या वस्तू तुम्हाला त्यामध्ये घालायच्या आहेत आणि मॉपने स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आहे. हे काम झालं की तुम्हाला दरवाजातली सगळी साफसफाई, रांगोळी फुलांनी सजवायचं आहे. माता लक्ष्मी स्वतः येणार आहे आपल्याकडे, त्यामुळे तिचं स्वागत हे झालंच पाहिजे. त्याचप्रमाणे तुळशीपासून किंवा बाहेरपासून ते तुमच्या देवघरापर्यंत लक्ष्मीची पावले रांगोळीने किंवा कुंकवाने मुठीने काढायला विसरायची नाहीत. प्रत्येकी 5-5 बोटं दोन्ही पायांना काढायला विसरायची नाहीत. आणि लक्ष्मीचे आवाहन करण्यासाठी ही पावले आहेत, फुले आहेत, हे लक्षात ठेवायचं. तुमचं घर संपूर्ण सुगंधित करायचं. स्प्रे वापरा, परफ्यूम वापरा, काहीही वापरा, तुम्ही स्वतः आणि तुमचं घर हे उद्याच्या संध्याकाळी सुगंधित असलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता लक्ष्मी पूजनामध्ये तुम्हाला ज्या वस्तू सांगते त्या ठेवायच्या आहेत. मुख्य म्हणजे केरसुनी हवी, त्यानंतर धने, लाह्या, बत्तासे हे हवंच हवं. खिरीचा नैवेद्य हवाच हवा, अनारसाचा नैवेद्य हवाच हवा, त्याच्यावर व्हिडिओ वेगळा येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला झाडू खाली 2 वस्तू ठेवायला सांगणारे, तर संध्याकाळी व्हिडिओ येईल. आता उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 2 मोठ्या दालचिनी घ्यायच्या आहेत, अशा गोल आकाराच्या असतात त्या, आणि मोली जो लाल पिवळा धागा असतो. सगळी साफसफाई झाल्यावर संध्याकाळच्या वेळेमध्ये 2 दालचिनी आणि 5 हळकुंड वेगळे घ्यायचे पिवळे. 5 नाही सॉरी 7, हा 7 हा नंबर लक्ष्मीचा आहे. 7 तुम्हाला 2 दालचिनी आणि 7 हळदीच्या गाठी, 2 दालचिनी लाल मौलीमध्ये बांधून दरवाजाला टांगायच्या बरोबर मधोमध, आणि हळदीच्या 7 गाठी दरवाजाला मधोमध किंवा कडेला, कुठेही तुम्हाला डोक्याला लागू नये अशा व्यवस्थित तिथं टांगून ठेवायच्या आणि त्या पुढच्या वर्षीपर्यंत तशाच राहून द्यायच्या. जर भाड्याच्या घरात राहत असाल त्या जाताना काढून घ्यायच्या आणि भाड्याच्या दुसऱ्या घरात जाल तिथं तुम्हाला त्या पुन्हा घेऊन जायच्या आहेत. मात्र या वर्षभर तुम्हाला ठेवायच्या आहेत, अशा घट्ट बांधून ठेवायच्या आहेत. दालचिनी आणि हळकुंड हे माता लक्ष्मीचे सगळ्यात प्रिय वस्तू आहेत आणि ह्याच्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरी येऊन असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी साक्षात घरी पाणी बोलवेल. मातेला बोलवताना प्रेमाने बोलवायचे आहे. लक्ष्मीपूजनला बोलवर, हे माते तू माझ्या घरी स्थिरस्थायी वास कर, माझ्या घरी सुख समाधान ऐश्वर्य संपत्ती सगळं काही येऊ दे आणि तू माझ्या घरी स्थिर वास कर, कायमस्वरूपी वास कर, अशा गोडीमध्ये प्रेमाने आपल्याला मातेशी बोलायचं आहे. त्याचप्रमाणे मखाण्याची खीर सुद्धा उद्या करायची आहे. म्हणजे विड्याची पानं उद्या तुम्हाला आणायची आहेत. पावले 12ला सुद्धा रात्री पुसायची नाहीत. पावले जी काढाल ती दुसऱ्या दिवशीपर्यंत राहून द्यायची, अजिबात पुसायची नाहीत. त्याचप्रमाणे फुलं, हळकुंड हे सगळं पूजेमध्ये ठेवा. धने ठेवा. या सगळ्या गोष्टी ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते. लाह्या सुद्धा सातू असतात, ते सुद्धा लक्ष्मीला चढवा आणि जितकं तुम्हाला लक्ष्मीपूजन सुंदर आणि डेकोरेटिव्ह करता येईल तेवढं करा. भले चौरंगावर करा, पण त्याला छान असं सजवा सगळ्या बाजूनं आणि सुंदर असं लक्ष्मीपूजन साजरं करा. लोबान धूप लावा, गुलाब अगरबत्ती लावा. खूप प्रिय आहेत लक्ष्मीला. विष्णू भगवानांना श्रीसुक्ताचे 16 पाठ करायला विसरू नका. कोणतीही सेवा जमली नाही तर 1 माळ स्वामींची, 16 वेळा श्रीसुक्त, एकदा व्यंकटेश स्तोत्र आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम एवढी सेवा तरी करायची आणि 1 माळ कुलदेवीची. एवढं जरी केलं तरी खूप आहे.
बाकी तुम्हाला सगळे व्हिडिओ येतील, अजून संध्याकाळी सुद्धा व्हिडिओ येणार आहे, तो तुम्ही आवर्जून बघाल अशी आशा व्यक्त करते. आणि व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले दुसरे 2 चॅनल आहेत, नवी दिशा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल. यावर पण मी छोटे छोटे मात्र अत्यंत प्रभावशाली असे उपाय सांगत असते. त्यामुळे नवी दिशा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ज्यांच्या ऑर्डर आल्या नाहीत त्यांच्या आता दिवाळी झाल्यावरच येतील. आणि पोटली जी आहे ती नाही आली तरी काळजी करू नका, कोणत्याही शुक्रवारी तुम्ही तिची स्थापना करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.